इथे मी आज उपवासाचे लाडू बनवायला घेतले होते, कारण सध्या उपवासाचे दिवस चालू आहे आणि बऱ्यापैकी कधी कधी खायला बनवणं होत नाही, तर अशा वेळेला हे लाडू आपण आरामात खाऊ शकतो. त्यासाठी मी घेतले होते शेंगदाणे, त्यानंतर मखाना, थोडेसे काजू बदाम आणि खोबरं आणि गोडसाठी खजूर टाकलेले. जर गूळ टाकायचं तर गूळ पण टाकू शकतो किंवा दोन्ही मिक्स पण करता येतं. पण जर गूळ अवॉइड करायचं असेल तर आपण खजूर हे चांगलं ऑप्शन आहे आणि त्याने बाइंडिंग पण छान होतं. त्याच्यानंतर मी ते मखाना भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले, थोडेसे बदाम होते ते पण भाजून घेतले आणि थोडेसे मखाने राहिले होते भाजवायचे, तर ते होईपर्यंत मी इकडे खजूर जे थोडेसे कट करून घेतले. कधी कधी मिक्सरमध्ये खजूर अख्खे राहून जातात किंवा थोडे थोडे मोठे मोठे राहून जातात, तर ते बारीक होत नाही. त्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या होत्या मी ते भाजून घेतल्या. याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला ज्या गोष्टी कमी जास्त आवडतात त्याप्रमाणे आपण याचं प्रमाण घेऊ शकतो. त्याच्यामुळं लाडूला काही फरक नाही पडत आपण कोणतं प्रमाण कमी जास्त घेतलं ते सगळ्या गोष्टी थोड्याशा मी बारीक केल्या आधी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेले खजूर घातले, जेणेकरून काय कोणतंच जास्त जाड वगैरे राहू नये. त्यामुळे हे बघा, हे सगळं बारीक केल्याच्यानंतर असं एकदम छान तयार झालं. दिसायला जरी सुट्टं सुट्टं दिसत असलं तरी बाइंडिंग मात्र याची छान होती. जर असं वाटलं बाइंडिंग चांगली होत नाही तर याच्यामध्ये खजूर टाकू शकतो अजून, किंवा थोडंसं तूप टाकलं तरी याला छान बाइंडिंग येते आणि मस्त असे लाडू तयार होतात. आपण मुलांना स्नॅक्सला पण देऊ शकतो आणि आपल्याला उपवासाला पण कामं येतात. नक्की करून बघा आणि मला कळवा की कसे झाले तुमचे पण लाडू. चला परत भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.